राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या निवडीबाबत हालचाली जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळते आहे। प्रफुल्ल पटेल देखील देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक होणार आहे। तर बैठकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे। देवगिरी या बैठकीसाठी सुनेत्रा पवार देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत। पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आमदार संजय खोडके देवगिरी निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय राष्ट्रवादीच्या घडामोडींना वेग आलाय, अंतर्गत घडामोडी घडतात। या बैठकीमध्ये आजच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल अशा प्रकारची माहिती समोर येते। काय सांगाल सविस्तर? नक्कीच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण ह्या सर्व प्रक्रियेची सुरुवात झाली असं आपण बोलू शकतो। काही वेळातच कोर कमिटीची एक बैठक सुरू होणार आहे राष्ट्रीय नेत्यांची, राष्ट्रवादीच्या नेत्यांची। त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, मुंडे असतील, ही अशी कोर कमिटीची पहिली बैठक होणार आहे। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये एक रणनीती ठरली जाणार आहे, काही मुद्दे ठरले जाणार आहेत आणि त्यानंतर सर्व आमदारांची एक बैठक होणार आहे। आणि आजचा जो मुद्दा आहे हा बैठकीचा, हा राष्ट्रीय अध्यक्ष कोण आणि त्याची प्रक्रिया कशी करावी या अनुषंगाने ही बैठक असणार आहे। त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष कोणाच्या पदी पडतंय, त्याच्या कोणाचं शिक्कामोर्तब होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यासाठी ही खूप महत्त्वाची बैठक असणार आहे। अजितदादा नसताना किंवा अजितदादांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यानंतर ही पहिली अशी मोठी बैठक आहे राष्ट्रवादीची। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर अजितदादा नसताना कशा प्रकारे पक्षाला पुढे नेलं पाहिजे, कोणत्या शासकीय कामाला वेग दिला पाहिजे, कशा प्रकारे कामं झाली पाहिजे, अशा अनेक गोष्टींवरती ही आज चर्चा होणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाची चर्चा जी होणार आहे ही राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावर होणार आहे। त्यामुळे ही जी बैठक आहे ही राष्ट्रवादीसाठी खूप महत्त्वाची असणार आहे। सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सर्व राजकीय जी गणित आहेत ती याच्यावर अवलंबून असणार आहे। खूप महत्त्वाचं पद आहे आणि थोड्या वेळातच या देवगिरी बंगल्यावरती ही बैठक होणार। तुम्ही बघू शकता माझ्या मागे हळूहळू नेते मंडळी येण्यास सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत आपण पाहिलं आहे की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल असतील, अनिल पाटील असतील, त्याचबरोबर छगन भुजबळ असतील, हे सर्वच नेते मंडळी पोचलेली आहेत। तुम्ही बघू शकता की ज्या प्रकारे गाड्यांची रीग लागलेली आहेत, आमदार मोठ्या प्रमाणात जात आहेत, झिरवळ पोचलेले आहेत। आता तुम्ही बघू शकता माझ्या दृश्यांमध्ये झिरवळ पोचलेले आहेत। त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। त्यामुळे एकंदरीतच ही जी बैठक, राजकीय बैठक जी आहे ती खूप महत्त्वाची आहे, खूप बोलकी आहे। अनेक प्रश्नांची उत्तरं आज ह्या बैठकीतून मिळणार आहेत। अगदी त्या बैठकीनंतर कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कपिल, या सगळ्या बैठकीचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।